लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं आपण काही एक्झाम्पल्स बघितले. इवन ऑड कसं आयडेंटिफाय करायचं. ठीक आहे, काय अडचण त्याच्यात? नेक्स्ट एक नोट लिहायचं आहे आपल्याला. द आयडेंटिटी परम्युटेशन, इट्स नोटेशन इज, ते एप्सिलॉन किंवा 6 असं काहीतरी दिसतं, राईट? त्याला आयडेंटिटी म्हणायचं. आता कुठलाही एक एलिमेंट लिहायचा, वनच का? वनच लिहावं असं काही नाही, कुठलाही एक एलिमेंट लिहायचा. तर जनरली आपण आयडेंटिटीला वन लिहितो म्हणून ते वन. मॅट्रिक्स मध्ये कुठं आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे वन 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 असतं डायगोनलला, बाकी सगळे झिरो असतात. इथं तसं नाही, इथं परम्युटेशन आहे. इथं काय, वन मॅप्स टू वन, टू मॅप्स टू टू असं असतं. त्याचा नाही, फक्त नोटेशन मॅट्रिक्सचं वापरतो इथं, पण मॅट्रिक्सचा याचा काही संबंध नाही. ठीक आहे. तो कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज, कॅन बी expressed as the product of the product of even number of two cycles, even number of two cycles, hence it is an even permutation. Even permutation. So identity permutation is a even permutation. So next theorem. त्या चॅप्टरचे दोन थेरम राहिलेत. थेरमची स्टेट म्हणजे इवन परम्युटेशन फॉर्म अ ग्रुप. इवन permutation form a group. Form a group. So statement: the set of the set of even permutations in SN forms a subgroup subgroup SN. आता या स्टेटमेंट मध्ये नवीन शब्द काय आहे तो आपल्याला माहितच नाही. SN माहिती नाही. व्हॉट इज SN? नाही. अजून व्हॉट इज SN? S3 काय आहे? बघा नोट्स, बघा नोट्स, बघा आहेत का नोट्स? हा, S3 काय आहे? त्याच्या खाली SN लिहिलं आपण. काढा, अजून पेज काढा. बॅक परम्युटेशन ग्रुप जिथं आपण सुरुवात केली तिथं बघा. Symmetric group on n letters or n symbols. So SN is a group under function composition, आपल्याला माहिती. मग आता इथं काय सांगितलेलं आहे? सगळे इवन SN मध्ये परम्युटेशन आहेत, बरोबर आहे? मग त्याचे एलिमेंट परम्युटेशन असल्यामुळं काही इवन असतील, काही ऑड असतील. प्रत्येक परम्युटेशन एकतरी इवन असेल किंवा ऑड असेल. तर सगळे इवन एका सेट मध्ये कलेक्ट करायचं.
आणि तो एस एनचा सब ग्रुप आहे प्रूव्ह करायचा. स्टेटमेंट वाचा. द सेट ऑफ इव्हन परम्युटेशन्स, एस एन मधले इव्हन परम्युटेशन्स हे सब ग्रुप फॉर्म करतात. बरोबर आहे. आता प्रूफ कसा तयार करायचा बघा. एसएन मध्ये किती एलिमेंट असतात? एसएन मध्ये किती एलिमेंट असतात? एन. सिमेट्रिक ग्रुपची ऑर्डर काय? व्हॉट इज ऑर्डर ऑफ सिमेट्रिक ग्रुप? एन फॅक्टोरियल. बरोबर आहे. एसएन ची ऑर्डर काय असते? ऑर्डर ऑफ एसएन इज एन फॅक्टोरियल. म्हणजे हा फायनाईट ग्रुप आहे. बरोबर आहे का? ही संख्या फिक्स असते काहीतरी. जसं की एस थ्री मध्ये 6 असतात, एस फोर मध्ये 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, 4 त्रिकम 12, 12 2 24 असतात. जसं काहीतरी फिक्स नंबर असतात. सो एस एन इज अ फायनाईट ग्रुप. मग आता फायनाईट ग्रुपचा एखादी सबसेट सबग्रुप कसा दाखवतो आपण? तर सबग्रुप टेस्ट आहेत आपल्याकडे. 3 टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये तिसरी आहे. काय तिसरी? फायनाईट साठी काय आहे ती? व्हॉट इज फायनाईट? हा, नाही. जर ग्रुप फायनाईट असेल तर त्याचा सबग्रुप कसा दाखवायचा? बघा नोट्स बघा. नोट्स बघून सांगा. नोट्स बघा. सबग्रुप टेस्ट आहे. 3 टेस्ट आहेत, त्यातली तिसरी टेस्ट बघा. रोज थोडा थोडा अभ्यास करत चला. आहे का? हम्म. काय आहे फायनाईट सबग्रुप टेस्ट? फायनाईट तिसरी टेस्ट बघा तुम्ही. तिसरी बघू नोट्स. ही नोट्स कुठे बघितली? हे बघायचं. फायनाईट सबग्रुप टेस्ट ही आहे. ही प्रूफ आहे. स्टेटमेंट बघायची. कसा सबग्रुप दाखवतो आपण? जर ग्रुप फायनाईट असेल तर त्याचा सबसेट सबग्रुप दाखवायचं. म्हणजे काय स्टेटमेंट आहे ती? हा, तो नॉन एम्प्टी असला पाहिजे. अजून? हा. हा, पुढे नॉन एम्प्टी असला पाहिजे आणि क्लोज अंडर ऑपरेशन. म्हणजे 2 एलिमेंट घ्यायचे, जे काही ऑपरेशन आहे ते अप्लाय करायचं, येणारा रिझल्ट सुद्धा त्या सेटमध्ये आला. एवढंच करायचं. राईट. लिहा प्रूफ. लेट an denote denote the set of all even permutations or even permutations in SN. म्हणजे सगळे इवन परम्युटेशन एका सेटमध्ये टाकले आपण. त्या सेटला नोटेशन काय दिला? एन. सो क्लेम काय प्रूव्ह करायचं मग आपल्याला आता? यस, काय प्रूव्ह काय करायचंय? हा, एन इज, बोला. मग त्याला एन म्हणलं आपण. एन इज सब ग्रुप ऑफ एसएन. हे प्रूव्ह करायचं. तो विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. हा. एक नोटेशन दिलं, त्याला आपल्याला सब ग्रुप प्रूव्ह करायचे. ऍज एसएन इज फायनाइट ग्रुप, as SN is finite group,
To prove an is subgroup of Sn, we will prove we will prove An is non-empty and An is closed under composition. Composition of functions. कळालं? सगळे इवन परम्युटेशन एका सेट मध्ये टाकलं त्याला आपण एन म्हणूया आणि प्रूव्ह करायचंय एन इज सब ग्रुप ऑफ एस एन. आता एस एन स्वतः फायनाईट असल्यामुळे आपण फायनाईट सबग्रुप टेस्ट वापरूया. फायनाईट सबग्रुप टेस्ट काय आहे? तो सेट नॉन एम्प्टी दाखवणे आणि क्लोज अंडर ऑपरेशन. नेक्स्ट, नॉन एम्प्टी कसा होईल बरं? एन मध्ये काय आहेत? कसले एलिमेंट्स आहेत? ई वन परम्युटेशन आहेत. तर आपल्याला कोणता परम्युटेशन माहिती आहे का जो ई वन आहे? माहिती आहे? हा, बाय डिफॉल्ट एक ई वन परम्युटेशन आहे. कोणता आहे तो? आयडेंटिटी, राईट? हा, लिहा. वी नो दॅट identity permutation is even permutation. We know that identity permutation is even permutation. Therefore, identity जाईल का an मध्ये? जाईल. आयडेंटिटी गेला म्हणून an काय झाला? नॉन एम्प्टी. सो an is नॉन एम्प्टी. काही अडचण? आता काय राहिलं मग दाखवायचं? नॉन एम्प्टी दाखवलं, अजून काय राहिलं आता? एन सबग्रुपच दाखवते. सबग्रुप दाखवण्यासाठी दोन स्टेप म्हणतोय आपण. त्यातली एक स्टेप झाली, अजून काय राहिलं दुसरं? वाचत चला, वाचत गेलं की लक्षात येतं. नॉन एम्प्टी दाखवलं, आता काय दाखव? क्लोज दाखवायचं, राईट? क्लोज दाखवणे म्हणजे काय? दोन एलिमेंट घ्यायचे, त्याच्यावर ऑपरेशन अप्लाय करायचं, येणारा रिझल्ट सुद्धा त्या सेट मध्ये आला. लेट अल्फा कॉमा बीटा बिलॉंग्स टू एन. एन मध्ये गेले म्हणून काय झालं? दिस इम्प्लाइज एन मध्ये काय आहेत? एन चे एलिमेंट काय आहेत? अजून काय? अजून काय? एन काय? E1 per. So this implies alpha and beta are E1 permutations. बरोबर आहे? What is the meaning of E1 permutations? E1 permutation म्हणजे काय मग? टू सायकल्स ह्या किती असतात? E1 असतात. E1 परम्युटेशन म्हणजे काय? जेवढ्या एखादी परम्युटेशनला टू सायकल्सच्या गुणाकारात लिहायचं असेल तर त्या टू सायकल्स E1 असतात. बरोबर आहे? देअरफॉर अल्फा इक्वल टू अल्फा वन, अल्फा टू अप टू अल्फा आर is is a product of is a
is a product of even number of two cycles. बरोबर आहे. दॅट इज what we can say about R. R काय झालं मग? E1. R is E1. Very good. Also मग बीटाला कसं लिहिता येईल आपल्याला? बीटा इक्वल टू बीटा वन, बीटा टू अप टू बीटा एस म्हणूया आपण. बीटा एस इज a product of even number of two cycles, that is S is even. काही अडचण? Therefore अल्फा इंटू बीटा काय होईल? अल्फा इंटू बीटा अल्फा वन, अल्फा टू अप टू अल्फा आर इंटू बीटा वन, बीटा टू अप टू बीटा एस. किती झाले? सगळ्या दोन दोन सायकल आहेत. किती झाल्या टोटल सायकल? टोटल किती सायकल झाल्या? दोन सायकल असलेल्या. ह्या पहिल्या आर आणि दुसऱ्या एस. टोटल किती झाल्या? आर प्लस एस. आर इवन आहे, एस इवन आहे, म्हणून आर प्लस एस सुद्धा एस इज अ प्रोडक्ट ऑफ is a product of R plus S two cycles which is even. So this implies म्हणजे काय झालं? अल्फा बीटा इज कसला परम्युटेशन झाला मग तो? E1 is E1 permutation. E1 झाल्यावर कुठं जाईल तो? कोणत्या सेट मध्ये जाईल? कोणत्या सेट मध्ये जाईल तो? कोणत्या सेट मध्ये? अल्फा बीटा E1 परम्युटेशन झाला. E1 परम्युटेशन कुठल्या सेट मध्ये आहेत आपल्याकडे? एक सेट आहे ना आपल्याकडे ज्याच्यात E1 परम्युटेशन आहे सगळे. पहिली लाईन वाचा, प्रूफची पहिली लाईन. कोणता सेट आहे तो? एन. एन मध्ये काय आहे? एन मध्ये काय आहे? सगळे इवन आहेत. अल्फा बीटा काय झाला? मग कुठं जाईल तो? ए. therefore अल्फा बीटा बिलॉंग्स टू ए. एन नॉन एम्प्टी झाला आणि एन क्लोज अंडर कंपोजिशन झाला, म्हणून काय झालं? यस, एन इज क्लोज्ड. therefore an is subgroup of SN. Subgroup of SN.